नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता आपला चालू आहे. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 5.1 आणि प्रॅक्टिस सेट 5.2 आपण पाहिलेले. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये आपण नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आपण पाहिले. पॉसिबिलिटीज कोणत्या असतात आणि किती असतात ते आपण पाहिलेले. आणि प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपण सॅम्पल स्पेस कशी लिहायची आणि NPS नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असतात ते आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 पाहिजे ते सोडवायची. त्याच्या अगोदर आपल्याला पाहावं लागेल की इव्हेंट म्हणजे काय, घटना म्हणजे काय, इव्हेंट कशाला म्हणतात हे अगोदर आपल्याला पाहावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधील उदाहरणे सोडवणार आहोत. तर घटना इव्हेंट म्हणजे काय पहिल्यांदा पाहू. इव्हेंट काय पाहिजे? इव्हेंट म्हणजे काय? द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. द आउटकम्स म्हणजे निष्पत्ती. थोडक्यात सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन विशिष्ट अटींची त्या ठिकाणी काय करते ती पूर्तता करत असेल आर कॉल्ड फेवरेबल म्हणजे अपेक्षित निष्पत्ती असं म्हटलं जातं. अपेक्षित निष्पत्ती असं म्हटलं जातं, फेवरेबल आउटकम्स म्हटलं जातं. म्हणजे अशा आउटकम्स की त्या पर्टिक्युलर कंडिशन विशिष्ट अशा प्रकारच्या कंडिशन अटी पूर्ण करतात. अशा ज्या आउटकम्स असतात त्यांना काय म्हणतात? फेवरेबल आउटकम्स असं म्हणतात. मग ह्या ज्या काय फेवरेबल आउटकम्स आहेत त्यांचा सेट, a set of favorable outcomes of a given sample space is an event. म्हणजे हा इव्हेंट म्हणजे एक सेट आहे, पण कुणाचा? फेवरेबल आउटकम्सचा. फेवरेबल आउटकम्सचा तो सेट आहे. म्हणजेच विशिष्ट अशा प्रकारच्या फेवरेबल म्हणजे अपेक्षित अशा प्रकारच्या ज्या निष्पत्ती आहेत, आपल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या विशिष्ट अशा ज्या कंडिशन्स अटींची पूर्तता करणाऱ्या त्यांचा जो सेट आहे त्यालाच काय म्हटलंय? सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट असं म्हटलंय. त्याला काय म्हटलंय? इव्हेंट असं म्हटलं. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ दी सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस माहिती आहे आपल्याला? सॅम्पल स्पेस म्हणजे थोडक्यात नमुना अवकाश. त्यातलं आम्हाला काही आमच्या अटींची पूर्तता करणाऱ्या काही घटना असतात, इव्हेंट असतात. त्यामुळं तो सॅम्पल स्पेसचा हा इव्हेंट आहे, सबसेट असतो. इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ABCD एक्सेट्रा. ह्या कॅपिटल लेटरने इव्हेंट्स दाखवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, इफ 2 coins आर टॉस्ड, 2 कॉइन काय केले? टॉस केले. and A is the event of getting at least one tail, then the favorable outcomes are as follows. बघा या ठिकाणी A बरोबर TT, TS and ST कार्य असेल. काय म्हणले? इफ 2 coins आर टॉस, 2 coins जर टॉस केल्या तर किती मिळते? आमची सॅम्पल स्पेस काय असते? HH, HT, बरोबर आहे का? पुढं TH आणि TT असते, बरोबर. परंतु आम्हाला ते नमुना अवकाश यस झाला, पण आम्हाला काय पाहिजे? इव्हेंट ए दिली. ए इज द इव्हेंट गेटिंग ॲट लिस्ट 1 टेल. त्यात कमीत कमी एक टेल पाहिजे, कमीत कमी एक टेल पाहिजे. म्हणून ह्या TT मध्ये 2 टेल आहेत, चालते. कमीत कमी एक आहे ना, बस झालं. TH 1 आहे, THT त्यामध्ये अजून एक होती आपली नमुना आपल्या यश मध्ये HH, त्या टेलच नाही, त्यामुळे ते घेतलेलं नाही. त्यामुळे तो जो यश आहे त्याचा हा ए हा काय आहे? सबसेट आहे. समजतंय? समजतंय का? द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट ए इज डिनोटेड बाय N of A.
एन ऑफ ए न हे एलिमेंट दाखवले जातात. म्हणून या ठिकाणी हिअर एन ऑफ ए इज इक्वल टू 3. किती एलिमेंट आहेत? 3 एलिमेंट आहेत. म्हणून याला एन ऑफ ए इज इक्वल टू 3. समजलं? याला म्हणतात इव्हेंट. म्हणजे ज्या विशिष्ट अटींची पूर्तता करणारी जी काही घटना असते तिलाच काय म्हणतात? करणारी जे आउटकम्स असतात, निष्पत्ती असते, अपेक्षित निष्पत्ती असतात, त्या अपेक्षित निष्पत्तींचा सेट त्याला काय म्हणतात? इव्हेंट. त्यालाच घटना असे म्हणतात. प्रॅक्टिस सेट 5.3 आपण पाहू. प्रॅक्टिस सेट 5.3. क्वेश्चन नंबर 1 बघा काय? राईट सॅम्पल स्पेस S and number of sample points n of S. लिहिले आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये पण लिहिले. फॉर each of the following experiments also write events A, B, C in the set form and write n of A, n of B, n of C. म्हणजे हा नवीन पार्ट आला. इव्हेंट लिहायची आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट. हे दोन पार्ट नवीन आहेत. हे एस आणि एन ऑफ एस मागच्या एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस शीट मध्ये आपण लिहिलेलेच आहे. फर्स्ट एक्झाम्पल, वन डाय इज रोल्ड. वन डाय इज रोल्ड. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहू आपण. वन डाय, डाय म्हटले काय आलं रे त्याला? हाऊ मेनी फेसेस? देर आर 6 फेसेस. फर्स्ट फेस कंटेन्स 1 dot, second 2 dots, 3 dots, 4 dots, 5 dots and 6 dots. Therefore first you write sample space. Therefore sample space S is equal to 1, 2, 3, 4, 5 and 6. Curly bracket close. Curly bracket मध्ये लिहायचं. बोला n of S. S लिहा. n of S. How many elements are here? 6 elements. Therefore here n of S is equal to 6. Event A, काय event A? Even number, event A, even number on the upper face. Even number on the upper face. Upper face वर even number असला पाहिजे. तो शोधा या सॅम्पल स्पेस म्हटलं. हा युनिव्हर्सल सेट बरं का. सॅम्पल स्पेस म्हणजे या ठिकाणी काय असतो? युनिव्हर्सल सेट असतो. या युनिव्हर्सल सेट शिकलेत तुम्ही 9th स्टँडर्डला सेट चॅप्टर मध्ये. यामध्ये शोधा इवन नंबर कोणते? 2, 4 and 6. ते या ठिकाणी द्यायचं. A is equal to 2, 4, 6. बोला n of A काय असेल मग? n of A is equal to 3. S is equal to हे लिहिलं. n of S is equal to काय लिहिलं? 6 लिहिलं. आता A लिहिलं आणि n of A लिहिलं. संपलं. एवढंच विचारलंय आपल्याला. बाकी काय विचारलंय का? नाही. हे कुणासाठी झालं? इव्हेंट ए साठी. आता इव्हेंट बी साठी ऑड नंबर ऑन दी अपर फेस. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन दी अपर फेस. आपलं जी युनिव्हर्सल सेट आहे ना सॅम्पल स्पेस, त्यातले ऑड नंबर शोधा. कोणकोणते? 1, 3 and 5. देअरफॉर या ठिकाणी ए बी ने दाखवलं जातो इव्हेंट. आपण पाहिलं होतं. इव्हेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. मग इथे खाली बी ने दाखवा. बी इज इक्वल 1, 3 and 5. हाऊ मेनी एलिमेंट्स आर हियर? 3 एलिमेंट्स. Therefore n of B is equal to 3. Event C, prime number on the upper face. सॅम्पल स्पेस मध्ये बघा. यात प्राईम नंबर आहेत का? आहेत. कोणकोणते? 2, 3, 5 हे प्राईम नंबर आहेत. बरोबर आहे का? म्हणून या ठिकाणी काय लिहिणार रे? पहिला इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन अपर फेस. देन C is equal to 2, 3, 5 हे प्राईम नंबर आहेत. या सॅम्पल स्पेस मध्ये हे प्राईम नंबर. मग काय लिहिणार? n of C is equal to 3 येईल. n of C is equal to 3. समजलंय? हा झाला फर्स्ट क्वेश्चन. काय काय लिहायला सांगितलं होतं? यस
लिहिला. अजून काय सांगितलं होतं? NRPS लिहिला. त्यानंतर काय सांगितलं होतं? इव्हेंट लिहायला सांगितली होती. इव्हेंट लिहायला सांगितली होती, लिहिली. ABC. आणि पुन्हा काय? NRPS BC लिहिले. ABC. सेकंड क्वेश्चन पाहू आपण. सेकंड क्वेश्चन, सब क्वेश्चन 2. हा क्वेश्चन 1 हा कॉमन आहे. क्वेश्चन 1 हा कॉमन आहे. हा वरचा पार्ट आहे ना, हा एवढा कॉमन आहे. त्यातला सब क्वेश्चन 2. 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाइस आहेत आता. 2 डाइस म्हणल्यावर माहिती आहे आपले झाले. आपले नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतात? 36 एलिमेंट्स असणारा सॅम्पल स्पेस लिहायची. लिहा पहिल्यांदा सोल्युशन. सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय S इज इक्वल टू, बोला, फर्स्ट रो मध्ये काय येतील? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. सेकंड रो मध्ये 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. कर्ली ब्रॅकेट क्लोज. काय आली? सॅम्पल स्पेस आली. नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत ह्यामध्ये? 36. NRPS इज इक्वल टू 36. इव्हेंट हे बघा काय आहे. हे पहिलं काम झाले. राईट सॅम्पल स्पेस यस लिहिली. अँड सॅम्पल पॉइंट NRPS लिहिली. पुढच्या भागात इव्हेंट लिहायचे. इव्हेंट ए काय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. The sum of the digits on upper faces is multiple of 6. 6च्या पटीत असणाऱ्या संख्याने कुणाची पण सम ऑफ दी डिजिट्स म्हणजे या अप्पर फेसवरच्या डिजिटच्या अंकांची बेरीज. डिजिटची बेरीज सम किती लिहायची? किती पाहिजे? मल्टिपल ऑफ 6. बघा या ठिकाणी 1 + 1 किती येतं? 2. मल्टिपल ऑफ 6 आहे का? नाही. 1 + 2 3 नाही. 1 + 3 नाही. 1 + 4 5 नाही. 1 + 5 6 आहे का? मल्टिपल ऑफ 6 आहे. म्हणून पहिला हा 1 5. 1 6 असेल का? 7 नाही. 2 1 3 नाही. 2 + 2 किती? 4 नाही. 2 + 3 5 नाही. 2 + 4 6 परत आला आहे. ते लिहायचे आता. लिहू आपण. पुढं पहिला काय आला? 1 5. दुसरा 2 4. म्हणून A इज इक्वल टू 1 5 2 4. त्यानंतर काय आला? 2 + 5 7. मल्टिपल ऑफ 6 आहे का? नाही. 2 + 6 8 नाही. 3 + 1 4 नाही. 3 + 2 5 नाही. 3 + 3 6 आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. 3 + 4 7 नाही. 3 + 5 8 is no. 3 + 6 9 9. 4 + 1 5 9. 4 + 2 6 आहे लिहिला. 4 + 3 7 9. 4 + 4 8 9. 4 + 5 9 9. 4 + 6 10 9. 4 + 5 + 1 6 आहे लिहिला. 5 + 2 7 9. 5 + 3 8 9. 5 + 4 9 9. 5 + 5 10 9. 5 + 6 11 9. 6 + 1 7 9. 6 + 2 8 9. 6 + 3 9 9. 6 + 4 9 10 9. 6 + 5 11 9. 6 + 6 12. मल्टिपल ऑफ 6 आहे का? आहे. म्हणून तो लिहिला. संपले. बोला या ठिकाणी काय आले? ही इव्हेंट आहे. मोजा एलिमेंट 1 2 3 4
5, 6. म्हणून n of A is equal to 6. Event B, second event बघा. The sum of the digits on the upper faces is minimum 10. म्हणजे यांची ॲडिशन किती पाहिजे? मिनिमम 10. मॅक्झिमम चालेल किती पण, पण कमीत कमी किती पाहिजे? 10. म्हणून इव्हेंट बी काय आपली अशी आहे. ह्यात बघा 1 + 1 2, मिनिमम 10 पाहिजे. ह्यात सगळ्यात कुठंच नाही. सगळ्यात मोठा आहे 1 + 6 7, ह्यात नाही. 2 + 6 8 नाही. 3 + 6 नाही. म्हणजे पहिल्या 3 रो मध्ये एक पण नाही. याच्यात बघा 4 + 6 10 येते, लिहिलं. पुढं या रो मध्ये 5 + 4 9 झाला. 5 + 5 10 लिहिला. 5 + 6 11 लिहिला. कारण ग्रेटर दॅन 10 चालेल, पण लेस दॅन 10 नाही चालणार. मिनिमम 10 पाहिजे. 5 + 6 आला. पुढे येतं 6 + 4 येईल. 6 + 5 येईल. 6 + 6 आला. म्हणून या ठिकाणी काय म्हणणार? एन ऑफ बी 1 2 3 4 5 6. n of b is equal to 6. बोला. इव्हेंट सी, the same digit on both the upper faces. अपर फेसेसला डिजिट सेम पाहिजे. काय रे? 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. हे जे आहेत ना, हे काय आहेत? सेम डिजिट आहेत. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. बोला एन ऑफ सी 6. बरोबर आहे. ठीक. थर्ड, 3 coins are tossed simultaneously. 3 coins are tossed simultaneously. किती कॉइन आहेत? 3 कॉइन आहेत. झाले. आपण सॅम्पल स्पेस लिहिले 3 कॉइन्सचे. हाऊ मेनी आउटकम्स? किती आउटकम्स येतात 3 कॉइन टॉस केल्यावर? देर आर 8 आउटकम्स. लिहिले होते आपण. पहिल्यांदा 4 एच लिहायचे, 4 टी लिहायचे. पुन्हा दुसरं काय लिहिणार? 2 एच 2 टी, 2 एच 2 टी, आणि शेवटी एच टी एस टी एस टी असं लिहितो. लिहू आपण. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस लिहू. काय लिहिणार? बघा एच 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 टी एच टी एच एच टी 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 एच एच टी एच टी 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 एच टी टी टी. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. एन ऑफ एस इज इक्वल टू 8. बोला. कंडिशन फॉर इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे? टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. इव्हेंट ए टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. म्हणजे ए इव्हेंट काय असेल? 2 हेड्स, ॲट लिस्ट 2, 3 पण चालतील. कमीत कमी 2 हेड असावे. बोला. ह्यात 3 आहेत म्हणजे हा येईल, हा येईल. ह्यात 2 आहेत, ह्यात 2 आहेत. ह्यात आहेत का 2? नाही. हा नाही येणार. हा येईल का? येईल. हा नाही. हा नाही. हा नाही. म्हणजे किती आले रे? एच 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 टी एच टी एच आणि टी एच एच. किती झाले? 4 झाले. एच 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 पहिला, एच एच टी हा दुसरा, एच टी एच हा तिसरा. हा नाही येणार. 2 हेड पाहिजे. ह्यात एकच हेड आहे. ह्यात 2 हेड आहेत, तो लिहिला. बाकीच्यात एक एक आहे, ह्यात नाहीच. त्यामुळे ए इज इक्वल टू असं आलं. म्हणून एन ऑफ ए इज इक्वल टू किती? 4. एन ऑफ ए इज इक्वल टू 4. बरोबर आहे. बी इव्हेंट काय बघा? टू गेट नो हेड. हेडच नाही. बोला. ह्यात हेड आहे का? आहे. ह्यात आहे, ह्यात आहे, ह्यात आहे, ह्यात आहे, याच्यात आहे. हा एकमेव एलिमेंट आहे त्याच्यात हेडच नाही. म्हणून या ठिकाणी इव्हेंट बी टू गेट नो हेड. therefore b is equal to in the curly bracket t t t curly bracket close. n of b 1. Event c to get head.
ऑन द सेकंड कॉइन. हे फर्स्ट लेटर आहेत ना प्रत्येक इव्हेंटची, फर्स्ट कॉइनसाठी. सेकंड लेटर आहेत ना ते सेकंड कॉइनसाठी, आणि थर्ड लेटर आहे ना ते थर्ड कॉइनसाठी असतं. आता सेकंड कॉइनवर काय पाहिजे आम्हाला? हेड पाहिजे. पहिल्यात आहे, ह्यात आहे, ह्यात नाही, नाही, आहे, आहे, नाही, नाही. लिहू आपण मग. इव्हेंट सी इज पहिले एच 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 लिहिलं, एच एच टी लिहिलं. ह्याच्यात आहे का सेकंड कॉइनला? टी आहे म्हणून कॉइन. ह्यात नाही, ह्यात आहे टी एच एच लिहिलं, ह्यात आहे टी एच टी. बस झालं. म्हणजे नाप सी इज इक्वल टू 1 2 3 4. समजते? फोर्थ एग्जाम्पल. फोर्थ, two-digit numbers are formed using digits 0 1 2 3 4 5 without repetition of the digits. पण the sample space लिहू आपण S. S is equal to, बोला, 2 digit नंबर लिहायचे. 0 न स्टार्ट झाला तर 0 1 हा 2 digit होतो का? नाही. 0 2 होईल का? नाही. हे नाही. स्टार्ट फ्रॉम 1 1 0 लिहिला. 1 1 होतो दुसरा, पण तो आम्हाला रिपिटेशन नको आहे डिजिटचं, म्हणून तो येणार नाही. मग काय येईल? 1 2 1 3 1 4 1 5 लिहिले का? 1 न स्टार्ट होणारे झाले. आता 2 न स्टार्ट फ्रॉम 2 2 0 2 1 2 3 2 4 2 5 आहेत का बघा इथं? मी सांगतो ते आहे. Start from 3 3 0 3 1 3 2 3 4 3 5. Start from 4 4 0 4 1 4 2 4 3 4 5. Start from 5 5 0 5 1 5 2 5 3 5 4. आहेत का? लिहिले सगळे. काउंट करा ते किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. म्हणजे ना PS is equal to 25. इव्हेंट ए काय पहा? इव्हेंट ए, द नंबर फॉर्म्ड इज इवन. इव्हेंट ए लिहितो आधी. नंबर फॉर्म्ड इज इवन. हे आपला युनिव्हर्सल सेट झाला. सॅम्पल स्पेस मध्ये युनिव्हर्सल सेट असतो. त्यातले इवन नंबर शोधा. 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54. लिहायचे इथे एकत्र. लिहिले सगळं. काउंट करा ते किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. याला A is equal to 30. इव्हेंट बी काय बघा. इव्हेंट बी काय? नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. यामधले 3 भाग जाणाऱ्या संख्या 12 15 21 24 30, त्यानंतर 42 डायरेक्ट, त्यानंतर 45 51 आणि 50 लिहिले. काउंट करा. 1 2 3 किती आहे? 9. इव्हेंट सी, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठे असणार. नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठे आहे बघा या ठिकाणी. ग्रेटर दॅन 50 51 52 53 54. 4 आहे. NF is equal to 4. Fifth example. Fifth. From 3 men and 2 men. बघा 2 boys and 2 girls उदाहरण आपण सोडवलंय. 2 boys and 2 girls उदाहरण सोडवलंय. इथे 3 men and 2 women आहे. 3 men and 2 men. मेन साठी M मानू आपण, वुमेन साठी W मानू. मेन साठी 3 आहेत म्हणून M1 M2 M3 म्हणू.
वुमेनसाठी W1 W2 म्हणून. आणि कमिटी कितीची नेमायची? 2-2ची नेमायची. पहिल्यांदा M1 ला बाकी सगळे जोडा, M2 ला सगळे जोडा, M3 ला जोडा, पुन्हा W1 ला जोडा आणि W2 ला जोडा. बघा मग सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू M1 M2 M1 M3 M1 W1 M1 W2 संपला. M1 ला उरलेले तिघजण जोडले आहेतच 5 ना आमच्याकडे. 3 मेन 2 मेन 5 आहेत. त्यातल्या एकाला दोघं जोडले म्हणजे हाऊ मेनी पेअर्स? 1 2 3 4 पेअर्स. आता M2 ला जोडा. M2 M3 M2 M1 आधीच झालाय, रिपीट घ्यायचा का? नाही. म्हणून M2 M3 M2 W1 M2 W2 3 झाले. M3 ला जोडा. M3 ला जोडून M1 ने जोडलंय, M2 पण जोडलाय, राहिले पुढचे M3 W1 M3 W2 M2 M3 W2 दोन उमेन जोडल्या, दोनच होतात. शेवटचं उमेनला W1 W2 त्याच दोघी एकमेकीशी जोडल्या, कारण W1 हा बाकी सगळ्याशी जोडला गेलेला आहे. बघा किती पेअर झाले. नंबर ऑफ एलिमेंट्स N of S 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. किती आलं? इव्हेंट एक आहे बघा. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन. एक वुमन असेल त्यामध्ये, एक तरी W असला पाहिजे असे शोधा. ह्यात आहे का W? नाही. ह्यात नाही. ह्यात आहे 1 2 हे नाही, ह्यात आहे 3 आहे 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 आहे. म्हणजे फक्त दोघं नाही, बाकी सगळे आहे. मग बोला N of A इज इक्वल टू 7. 3 जण नाही. हा M1 M2 नाही, M1 M3 नाही, पुढं M2 M3 नाही, तिघ जण नाही, बाकी सगळ्या आहेत. मग या 13 मधले 10 मधले तिघ जण नाही, म्हणजे 7 पेअर्स झाले. सेकंड 1 मॅन अँड 1 वुमेन कमिटी टू बी फॉर्म. म्हणजे एक मेन आणि एक वुमेन पाहिजे. 2 मेन नको आहेत किंवा 2 वुमेन नको आहेत. म्हणजे हा M1 M2 M1 M3 आणि M2 M3 आणि W1 W2 हे जो गाळायचे, बाकी सगळे लिहायचे. ते सोडून बाकी सगळे लिहिले. किती येतील? 6 आले. इव्हेंट सी देअर शुड नॉट बी वुमेन मेंबर. अशी कमिटी त्यात वुमेन मेंबर नको आहे मला. वुमेन मेंबर नको आहे मला. काय करणार? वुमेन नको आहे. मग काय करणार? W सोडून बाकी सगळे M1 M2 M1 M3 M2 M3 बस झालं. तिघच येणार आहे, हेच तिघ येणार आहे. आले का? म्हणून N of C इज इक्वल टू 3. 6th example, last. 1 coin and 1 die are thrown simultaneously. झालंय उदाहरण. ह्याची सॅम्पल स्पेस आणि N of S लिहिले आपण पाठीमागे. 1 coin and 1 toss. काय लिहिणार रे? H1 H2 H3 H4 H5 H6 पुन्हा T1 T2 T3 T4 T5 T6 लिहिले सगळं. बरोबर. आता काय करणार? किती आहेत मग हे? 12 आहेत. म्हणून N of S इज इक्वल टू 12. इव्हेंट एक आहे आपली टू गेट हेड अँड ऑड नंबर. म्हणजे एच असावा आणि ऑड नंबर असावा. काय आलं? H1 H3 H5. H1 6 आहेत ना, त्यातले फक्त कोणते घ्यायचे? ऑड नंबर वाले 1 3 5. N of A इज इक्वल टू 3. पुढं इव्हेंट बी टू गेट अ हेड ऑर टेल अँड अन इव्हन नंबर. हेड चालेल, टेल चालेल, पण इव्हन नंबर पाहिजे. बोला 2 वाला घ्यायचा, 4 वाला 6 वाला 2 वाला 4 वाला 6 वाला. म्हणजे H2 H4 H6 T2 T4 T6. बरोबर. ठीक. पुढं इव्हेंट मग N of B किती आलं? 6. सी इव्हेंट बघा. नंबर ऑन दी अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7.
अँड टेल ऑन दी कॉइन. मला सांगा डायला अपर फेसवर हायेस्ट हाऊ मेनी डॉट्स, किती डॉट्स येऊ शकतात किंवा किती नंबर असतो? 6 असतो. मग ग्रेटर दॅन 7 असेल का रे? अरे 7च नाही, ग्रेटर दॅन 7 तर पुढचाच प्रश्न. म्हणून या ठिकाणी एक तरी एलिमेंट असेल का तसा? नाही. म्हणजे हा कसला सेट झाला? एम्प्टी सेट झाला. म्हणजे काय झाला? फाय झाला. लिहू आपण मग इव्हेंट ही लिहिलं. म्हणून सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट क्लोज. आत काहीच नाही म्हणजे हा एम्प्टी आहे, रिकाम आहे. म्हणजे काहीच नाही म्हणजे 0. मग ह्या 0 आहे का आतमध्ये? एलिमेंट 0 नाही, नंबर ऑफ एलिमेंट 0 येतं. म्हणून ऑफ सी इज इक्वल टू 0. समजलंय? तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस शीट 5.3 मधले क्वेश्चन नंबर 1 मध्ये 6 सब क्वेश्चन्स आहेत, ते आपण सोडवलेले आहे. बघा एकदम सोपा भाग. हेच उदाहरण पुढं फक्त एक पायरी पुढे द्यायची आपल्याला, प्रोबॅबिलिटी याची लिहायची आहे. ते आपण उदाहरण पाहणार आहोत. तर याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, आणि त्यामध्ये प्रॅक्टिस शीट 5.4 मधील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. तो पण व्हिडिओ पुन्हा पहा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा, आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.